हा नंदी आणि सेम जगदीश्वराचा रायगडचा नंदी, हम्पी बदामी मधला नंदी, कालभैरव मंदिरातला नंदी. अच्छा राधे, तू मगाशी मला सांगत होतास की हा जो नंदी आहे त्याच्या अंगावरती ह्या घुंगराच्या माळा आहेत आणि त्याचं जे डिटेलिंग आहे ते थोडंसं एक्सप्लेन कर. खूप वेळेला इतिहास बोलतो तो काही दगडातनं सुद्धा बोलतो. तिथे आपल्याला दिसतं. इथे पूर्ण नंदीची जर तुम्ही जडणघडण बघितलीत तर पहिलं तर इकडे घंटा दिसते बांधलेली, ती बांधताना सुद्धा त्याला साखळी आहे. बरोबर. हां, ती साखळीचा इथे एक्झॅक्ट तुम्ही बघितलं तर असं तो लॉक केलेला आहे, म्हणजे साखळी पूर्ण दाखवलेली आहे. त्याबरोबर इथून अशी एक घुंगरांची माळ आहे, इथून मागून एक घुंगरांची माळ आली, ते इथे जॉईन करताना परत त्याचा तो एक लॉक दाखवलेला आहे. बरोबर. आणि हे सगळं एका दगडात आहे. इंटरेस्टिंगली एक शाल आहे, म्हणजे आपण असं म्हणतो ना की घुंगरू आहेत पण घुंगरांच्या खाली शाल आहे, हे पण एक्झॅक्टली त्याने दाखवलेलं आहे की कुठेही ओव्हर पॉवर झालेलं दिसत नाही. हे दगडात कोरायचं आहे. आखीव रेखीव शिंग आहेत, ऑफकोर्स मुख पण सुंदर केलेलं आहे आणि तिथे बघून तो रिलॅक्स पोझिशनमध्ये आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे बघताना असा बसलेला आहे. भवानी रुद्र सोमेश्वरचा म्हणजे हा नंदी आणि सेम जगदीश्वराचा रायगडचा नंदी, हम्पी बदामी मधला नंदी, कालभैरव मंदिरातला नंदी, साधारण सेम. म्हणजे कालभैरव मंदिर इथेच आहे म्हणून म्हणतोय, तिकडचा नंदी बघा आणि हा नंदी बघा, बरोबर डिट्टो सेम. म्हणजे साम्य दिसतं. हो हो हो. सांस्कृतिक साम्य असतं. आणि दुसरी गोष्ट मला आवडली ती म्हणजे हे जे पाय दुमडलेले आहेत आणि तिकडचा जो मागचा पाय आहे त्याचा जो खूर आहे तो ह्या साईडला आलेला आहे. एवढे डिटेलिंग आहे. कुठेही असं काहीतरी त्रुटी काढण्यासारखं आहे किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे ते मला ह्याची कमाल वाटते की हे सगळं ह्या शिल्पकाराच्या डोक्यात आधी शिल्प आलेलं असतं आणि त्याच्यानंतर ते ॲक्च्युअलमध्ये घडत असतं. एक्झॅक्टली.